भयंकर डाकू अंगुलीमालाला पकडण्यासाठी राजा प्रसेनजितच्या सैन्याच्या तलवारी जे करू शकल्या नाहीत, तेच कार्य तथागतांच्या अमर्याद मैत्रीमुळे सहज पार पडले. त्यांच्या असीम मैत्री आणि करुणाच्या बळावरच भगवंताने हरवलेल्या व्यक्तीला योग्य मार्गावर स्थापित केले, त्याला कायमचे जिंकले. धर्माचरण करून तो अरहंत झाला. जीवन मोकळे झाले. त्याच्यातील सर्व पापी प्रवृत्ती नाहीशा झाल्या. आता तो पृथ्वीवर ओझे राहिला नाही. आता लोकांसाठी काळजी करण्याचे कारण राहिला नाही. आता तो संत पुरुष शुद्ध मनाने लोकांची सेवा करू लागला. खऱ्या अर्थाने तोही वाचला आणि जनतेचाही उद्धार झाला. असा उद्धार काठीच्या बळावर कधीच होत नाही. हिंसेवर हिंसेने विजय मिळवता येत नाही. शत्रुत्वाने शत्रूला जिंकता येत नाही.